नमस्कार, मी सीमा. किरातच्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपै यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सारंच काही संपलं नाही अजून, अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपै असाही एक लोकनेता. डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपै अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे. अवघ्या 49 वर्ष आयुष्य लाभलेल्या नाथपैंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला. यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात. राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नाथपै समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं. म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नाथपै असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून. गोवा मुक्तीसाठी नाथपै आणि त्यांचे सहकारी अनेक वर्ष प्रयत्नशील होते. दिल्लीतील नेत्यांना गोव्यातील पोर्तुगीज दडपशाहीची वेळोवेळी कल्पना देत होते. डिसेंबर 1961 मध्ये पंडित नेहरूंनी गोवा मुक्तीचे स्पष्ट संकेत दिले आणि भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. गोवा मुक्तीचा ध्यास नाथपै आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होता. नाथपै सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मले, बेळगावला शिकले, वाढले आणि गोव्याच्या मुक्तीचा त्यांनी ध्यास घेतला. अजूनही सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा या तीनही भूभागांचा भावनिक अनुबंध लक्षणीय आहे. नाथपैंचे कार्य हे या अनुबंधाचे एक सूत्र आहे. 1962 सालची निवडणूक नाथपैंनी सहजपणे जिंकली. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य आणि स्थानिक पातळीवरचे कार्य मतदारांच्या समोर होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नाथपैंनी केलेली मदत लोकांच्या स्मरणात होती. मात्र या निवडणुकीत नाथपैंच्या विरोधकांनी बराच अपप्रचार केला होता. त्यांच्यावर असभ्य भाषा वापरल्याचे, जातीभेद बाळगल्याचे आरोप झाले, जे नाथपैंबाबत केवळ अशक्य होते. नाथपैंनी विदेशी स्त्रीशी विवाह केला याकडेही मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. मतदारांनी अपप्रचाराला बळी न पडता निर्भयपणे मतदान केले आणि नाथपै विजयी झाले. त्यांच्या मतदारसंघाचा उल्लेख या निवडणुकीनंतर सुजाण मतदारांचा मतदारसंघ असा होऊ लागला. या दगदगीच्या कालखंडात नाथपैंना हृदयविकाराचा पहिला झटका आला. कामाचा ताण नाथांना असह्य होत आहे याची ती सूचना होती. नाथपै इस्पितळात होते आणि त्याच काळात चीनने भारतावर आक्रमण केले. युद्धाच्या प्रसंगी लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी शिवाजी पार्कवर सभा आयोजित केलेली होती. डॉक्टरांची संमती नसतानाही नाथ या सभेला गेले. त्यांनी लोकांना संबोधित केले. आपले कर्तव्य पूर्ण करून ते परत रुग्णालयात दाखल झाले. भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या संदर्भात नाथपै अत्यंत जागरूक होते. आपली संरक्षण व्यवस्था सदोष आहे याची त्यांना खंत होती. चीनच्या आक्रमणानंतर लोकसभेतल्या एका भाषणात ते म्हणाले होते, ज्या देशातील लोकांना आणि सार्वभौम संसदेला संरक्षणविषयक प्रश्नांबाबत पूर्णपणे व पद्धतशीरपणे अज्ञानात ठेवण्यात येते असा भारतावाचून दुसरा लोकशाही प्रधान देश जगात नाही. आणि तरी नवल असे की भारताच्या संरक्षणाविषयी जेवढी माहिती जगातल्या इतर देशांना आहे तेवढी अन्य कोणत्याही देशाबद्दल नाही. चीनी आक्रमणाबाबत नाथपै सतत सरकारला सावध करीत होते. सरकार फार उशिरा जागे झाले. हीच गोष्ट 1965 मधल्या पाकिस्तानच्या आक्रमणाबद्दल झाली. कच्छमध्ये पाकिस्तानने आक्रमण केलेले आहे हे नाथपैंनीच प्रथम लोकसभेत जाहीर केले. सरकारने ते 9 दिवसानंतर मान्य केले. धन्यवाद.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.